आले ललाचिनी ललाचिनी आपण फिरायला जायचं आपण विलास 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 आपण फ्रॉक घेऊया घालायचं काय ते लहान मुलं होणार आहे काय तरी काय उगाच बोलतो अरे घेऊया तो पोरगा आहे अरे आंघोळीसाठी टप घेऊया नको नको आपल्याकडे भरपूर टप आहेत त्याच्या लोकांनी विलास विलास एक खुळकुळा घेऊन ना बाळासाठी आपला खुळकुळा करून टाकला तेवढा कमी झालाय का आणखी खुळकुळे कसले घेतो अरे होईल एक खुळकुळा खेळायला बरं थांब जरा मी बघतो दुकानात चांगला मिळतो का थांब जरा विलास काका खुलकुला आलेला गेला हे पाहिजे तुला हे पाहिजे सारंग एक मिनिट एक्सक्यूज मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बॅडमिंटन वाटतं झालं खेळून हो घरी चाललो घरी जा आई वाट बघत असेल बाबा वाट बघत असतील कोण अडताय कोण अडताय कोण कोण आई बाबा येतो खुलकुला घेऊन बाबा कुणाचा रे कुणाचा मुलगा कुणाचा म्हणजे हा विलासचा काय हो विलासचा अरे पण मग श्यामलचं काय श्यामलला काय नाही तिला माहितीये तिला काय सांगायचं जाऊ दे मरू दे म्हणजे अरे विलासला पहिली बायको आहे ना आणि मग तरी सुद्धा श्यामल बरोबर बघ ना कमालच करतो त्याचं काय त्याची पहिली बायको जरा खेडवळ आहे म्हणून त्याने तिला गावालाच ठेवली कटकट गेली परस्पर नाव काय रे बायकोचं नाही मुलाचं मर्फी नाव सुद्धा वेगळंच आहे नाही सगळंच वेगळं आहे त्याचं श्यामला सांगू नका प्लीज नाही प्लीज अच्छा मी निघते बाय बाय गोड आहे नाही कम्माल आहे बाय बाय बाय. विलासचा मुलगा गोड विलासची पहिली बायको टाटा 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 ए श्यामला सायलेन्स श्यामला अगं तुझ्या विलासने काय केलं माहितीये काय अगं मी पाहिले माझ्या डोळ्यांनी हले बाळा हले दूध पिऊन झालं बालाच्या आता काका चहा पितो आता थोड्या वेळाने दुसरा काका येईल आणि मग बाळाला घेऊन बोल फिरायला जाईल मग तिकडे एक बाळाला भेटायला एक हम्मा येईल हम्मा आली वाटत अरे का बदमाशी उघडकीला आली म्हणून आश्चर्य वाटलं बदमाशी बघ तू तुला बाबा म्हणतोय अगं. हा तुझा मुलगा हे कळले मला सारंगने सांगितले मीनाक्षीला सारंगने सांगितलं काय नालायक माणूस आहे मी तेच म्हणतीये मी तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू गळा कापलास माझा अगं पण आता बायको तरी का लपवतोयस बोला तिला बाहेर हा हे बघ श्यामल तुझा गैरसमज झालाय फसवणारा प्रत्येक मनुष्य असंच म्हणत असतो अगं पण तुला मी तू एवढं ढोंगी अशी असं वाटलं नव्हतं मला ढोंगी पण काय त्याच्यात अगं तू माझं ऐकून तर घे हे मूल मला तिथं पायरीवर ठेवलेलं सापडलं ते माझं नाहीये वाटेल त्या गोष्टी रचून सांगू नको समजलं ना तुझ्यावर विश्वास टाकायला मी काय एवढी मूर्ख नाहीये अगं पण तू माझं ऐकून तर घे ना. बापरे भलतीच भडकलेलीस ते तू इकडे 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 अरे बरं एक काम कर तू चहा घे म्हणजे तुला बरं वाटेल घे 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 ना चहा घे काय चहा घे असा तुम्ही असा तुमचं काय देताय असायला आमच्या तोंडाला चहाची काळोखी पासून ती निघून गेली तुम्ही असा तुमच्यामुळे झालंय सगळं ऐकून घेतलं पाहिजे ना गप्प काय साखर कमी पडली वाटतं बरं झालं नाही तर तोंडाला मुंग्या आल्या असत्या आतापर्यंत आले मप्पी बाबा तू आहे कुठे नाही ललाची नाही बाबा नाही ललाची अरे काकाने बघ चहानी आंघोळ केली बघ 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 त्याला शिकव बघ आंघोळ कशी करायची नाही बाबा नाही ललाची नाही तेव्हा तुझ्या ते मी काय आणलं बा तुला काय अक्कल आहे काय झालं? हे माझं मुलं असं तू मीनाक्षीला काय सांगितलं मी मीनाक्षीला सांगितलं तुला कसं मीनाक्षी कळलं? तुला कसं कळलं आणि ती आता मला बाहेर करून गेली काय मीनाक्षी बाहेर करून गेली तिला मीनाक्षी नाही श्यामला माझ्या तोंडावर चहा फेकून गेली काय? तुला वाटलं मी चहा आंघोळ केली तरी मी मीनाक्षीला सांगितलं होतं सांगू नकोस म्हणून चावटे
श्यामला, ए श्यामला. काय डॅडी? काय डॅडी, तू वेळच्या वेळी कामं करायला कधी शिकणार आहेस? कशाबद्दल म्हणताय? तुम्हा लोकांना जर सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर एक स्मरणवही घेऊन ठेवा. 2 दिवस झाले हा टीव्ही बिघडलाय. काय केलंस तू? आज करते फोन. आज नाही, आत्ता. आज संध्याकाळपर्यंत हा टीव्ही दुरुस्त झालाच पाहिजे. उद्या तो टीव्ही पोहोचला पाहिजे. हॅलो, हा सुमार एंड कंपनी. ते मिस्टर ठारकर आहेत का? आय मीन वाठारकर आहेत का तिथं? किती बरं वाटलं तुझा न रागावलेला आवाज ऐकून. श्यामला, त्या दिवशी शट अप. फालतू गोष्टी बोलू नका. तुमच्या दुकानात नेलेला टीव्ही बिघडलाय. तुम्ही अजून किती गोष्टींमध्ये फसवणूक करणार आहात? आम्ही केव्हाही तयार आहोत दुरुस्ती करायला. मनाची, टीव्हीची. आज संध्याकाळपर्यंत टीव्ही दुरुस्त झाला पाहिजे. डॅडींची ऑर्डर आहे तशी. करंट अजून चालू आहे. टीव्ही तर दुरुस्त करतोच आहे. आणखी काय काय दुरुस्त करायचंय? फक्त टीव्ही. बापरे, टीव्ही काय? मला वाटलं काही संबंध बिघडले असते तर ते पण दुरुस्त करायचे. ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत. टीव्ही लवकर दुरुस्त करा. डॅडी पार्टीहून यायच्या तो दुरुस्त झाला पाहिजे. नाही, ते तर करतोच आहे ना मी, पण एक्झॅक्टली काय झालंय टीव्हीला? या आवाज येत नाही, चित्रही स्थिर राहत नाहीये. प्रेम पण स्थिर राहत नाही. हे तर काही यंत्रच आहे ना. प्रेम स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. हा, पण विश्वास हा स्क्रू प्रमाणे घट्ट असावा लागतो. उगाच जराशा धक्क्याने सैल होता का म्हणे. पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात. पण त्या सांगायला गेलं तर लोक तोंडावर चहा फेकून मारतात. अगं, तुला फसवून मला काय मिळणार आहे? हा? हे बघ, मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो, तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही. इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस? पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर तुझा विश्वासच बसला नाही. मी आणि सारंग, आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो. अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही सांभाळला त्याला. खरंच मी उतावळेपणानं उगाचच गैरसमज करून घेतला. सॉरी. तो गैरसमज आता काढून घे आणि गैरसमज ओठांमुळे नाही, कानांमुळे झाला. पाहिजे तर कान धर. कान हे धरण्यासाठी नसतात, कुजबुजण्यासाठी असतात. नको तेवढं एंट्री घ्यायची सवय झाली त्या कलिंगडाला. डॅडी, हा, टीव्ही. अरे वा, रिपेअर झाला वाटतो टीव्ही. मरतय तिच्या. हा कोणता आमिषावाला? काय अरे जोराने बोल ना, जोराने बोल. हा मेकॅनिक होता का? होता कुणास ठाऊक. तुझ्या आईला आणि बापाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती. काय करायचं?
आधी काश्मीरला जायचं. कुठे जायचं? काश्मीर. जा काश्मीरला जा. जा जा जा. काश्मीर. आणि 2 गाड्या भरून, 2 गाड्या म्हणजे आगीन गाड्या बरं का, माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची. आणि रोप पण काश्मीरहून आणायची बरं का. माती वाईच वली करायची. वली करायची म्हणजे पाण्यानं बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल मग हिमालयासनं 4 आगीन गाड्या भरून बर्फ आणायचा. रोपासनी नाही टाकायचा, तर डोंगरावर टाकायचा. कशासाठी विचारा, कशासाठी? यायला खरंच विचारते. रोपासनी वाटलं पाहिजे, केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्ये आहोत. टकल्याला जाम लागलेली दिसते, काय करावं काय कळत नाही. अरे वा, क्रीडांगण. घामट्या काढलं. लोकल संगीत. आता ऐका, पाळणं पाळणं. किती वेळ अशी खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो दाढी. जा खुशाल झोपा डॅडी, जा खुशाल झोपा डॅडी. होय 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 होय. अंधार दाटला भवती, किर 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 किर. अंधार दाटला भवती, दारूची चढली सुस्ती. निद्रेस्तव डोळे झो 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 झोराती. थकलेली थकले गाडीवर टाका जाऊन तुमची बॉडी. जा खुशाल झोपा डॅडी, जा खुशाल झोपा. आता रात्रीचे किती वाजले? खूप वाजलेत. संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथंच संपवण्यात येत आहेत. आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर. नमस्ते.